राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात। हायकोर्टानं नुकतंच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्या। त्यानंतर आता ईडी म्हणजेच इन्फॉर्मेशन डेव्हलपमेंट अंमलबजावणी संचालनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावले। 800 कोटींच्या गैरव्यवहारांबाबत ही नोटीस आहे। दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, नवी मुंबईतील खारघरमधील 44 कोटींच्या हेक्सावळ गृहप्रकल्पाबाबतची तक्रार, तसंच इंडोनेशिया स्थित कोळसा प्रकल्पाशी संबंधित पैशांचा व्यवहार यावर इन्फॉर्मेंट डिपार्टमेंटने म्हणजेच ईडीनं नोटीस बजावली आहे। भुजबळ कुटुंबियांच्या मालकीची सिंगापूरमधील कंपनी आर्मस्ट्रॉंग ग्लोबल आणि आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर यांनी इंडोनेशियातील काही कोळसा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे। परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार ही चौकशी केली जाणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।